आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्जत नगरीत कर्जतकरांकडून भव्य स्वागत। न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न। कर्जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून व कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून साकारलेल्या भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हजारोंच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात, दिमाखात व भक्तिमय वातावरणात पार पडला। या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ मंडळी, महिला भगिनी, बैठकीतील श्री सदस्य, राजकीय, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कर्जत विधानसभा क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। हा सोहळा संपन्न होत असताना प्रथमतः महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण हजारो श्री सदस्य व कर्जतकरांच्या उपस्थितीत पार पडले। या प्रसंगी बैठकीत श्री सदस्यांनी श्लोक बोलून या कार्यक्रमाची सुरुवात केली। तदनंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यात अनेक वारकरी रामकृष्ण हरी नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन होत प्रति पंढरपूर आळंदी पर्यंत दिंडी सोहळ्यात वारकरी, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यानंतर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडला। भजनभूषण श्री गजाननभाऊ पाटील यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला। कर्जतमधील सर्व शासकीय कार्यालय एकाच इमारतीत आणून नागरिकांकरता सोयीचं व्हावं यासाठी भव्य प्रशासकीय भवन बांधण्यात आलं व त्याचाही उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सभास्थळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील अनेक संस्थांना आणि धर्मशाळांकरता देणगी स्वरूपातील धनादेश प्रमुख व्यक्तींना सुपूर्द करण्यात आला। या सभेत प्रामुख्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या कर्जतमध्ये श्री संतोष दगडे व लेफ्टनंट कमांडर आर्मी युनिट व स्पोर्ट्स भारतभूषण शीतलकृष्ण गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूरमध्ये विविध समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या समोर केलेल्या भाषणातून संवाद साधला। यात प्रामुख्याने पेन कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रश्न, कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या, कर्जत शहरातील वाढीव नल पाणी पुरवठा योजना, अत्यावश्यक सोयी सुविधा युक्त 100 बेडचे हॉस्पिटल तयार करणे आणि कर्जत येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तयार करणे अशा विविध मागण्यांचा उल्लेख केला। या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही कर्जत खालापूरचा विकास साधण्याकरता आमदार महेंद्र थोरवे यांच्या सदैव पाठीशी आहोत असे आश्वासन नामदार मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मनोगतातून भव्य व्यासपीठावरून कर्जत विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दिले। त्या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार भरतशेठ गोगावळे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, आमदार सदाभाऊ सरवणकर, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, शिवसेनेचे आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अक्षय महाराज भोसले, हरिभक्तपरायण दादा महाराज राणे, हरिभक्तपरायण रामदास महाराज पाटील, हरिभक्तपरायण हरिचंद्र महाराज जाधव, हरिभक्तपरायण रामदास महाराज सावंत, हरिभक्तपरायण भरत महाराज देशमुख, हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज पिंगले, हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज वाघोळे, हरिभक्तपरायण गुरुवर्य महादेव महाराज मांडे, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज एरम, हरिभक्त महाराज लांबे, हरिभक्तपरायण बळीराम महाराज पवार, हरिभक्तपरायण कैलास महाराज भोईर तसेच ह्या सभेच्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने शिवसेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांसह कर्जत विधानसभेतील सर्वसामान्य नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।